होळीची राख तुम्ही सुद्धा घरी आणता का? होळीची राख घरी का आणतात? कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? तर होलिका दहन हे अधर्मावर धर्माचा, वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. जेव्हा होळी जळते तेव्हा त्या अग्नीतून जी राख उरते ती पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होलिकेच्या दुष्ट शक्तींचा नाश झाल्याचं प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवली जाते, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, दुष्ट शक्ती, वाईट दृष्टी, भूत प्रेत, बाधा यांचा नाश होईल आणि सकारात्मकता येईल. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख ही अग्नितत्वाची शुद्ध ऊर्जा असते. होलिका दहनानंतरची राख ही विभूतीसारखी पवित्र असते. या राखेचे काही उपाय खूप लोकप्रिय आहेत. ते म्हणजे तिजोरीत ठेवल्याने धनसंपत्ती वाढते, लक्ष्मी प्रसन्न होते. होय, यासाठी काय करायचं तर लाल कपड्यात थोडी राख बांधून त्यात 7 तांब्याची नाणी किंवा 7 तांदळाचे किंवा धान्याचे दाणे, हळद कुंकू टाकून तिजोरीत ठेवावी. यामुळे धनलाभ होतो, पैशाच्या अडचणी दूर होतात, लक्ष्मी माता प्रसन्न होते असं मानलं जातं. दुसरा उपाय तो प्रवेशद्वाराचा. या राखेची छोटी पुडी बनवून मुख्य दरवाजावर किंवा दुकानाच्या एंट्रन्सवर लावावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरचे दोष घरात येत नाही. तिसरा उपाय अंघोळीच्या पाण्यात. थोडी राख अंघोळीच्या बादलीत टाकावी. याने नवग्रह दोष, काळ्या जादूचा प्रभाव कमी होतो असं सांगितलं जातं. चौथा उपाय, ही राख कपाळाला लावावी. होय, सकाळी उठल्यावर थोडी राख कपाळाला लावावी. यामुळे भाग्योदय होतो, बुद्धी तीक्ष्ण होते आणि वर्षभर आजार दूर राहतात. शिवाय भूत प्रेत बाधा, नजर दोष, मनातील अशांतता यासाठी सुद्धा विशेष उपाय केले जातात. हे उपाय श्रद्धेने केले तर याचा चांगला परिणाम दिसतो असं अनेक जण सांगतात. आता वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होलिका दहनाच्या विहिरीत औषधी वनस्पती, समिधा, गायीचं शेण, लाकडं जळतात. त्यामुळे या राखेत औषधी गुणधर्म असतात. ही राख त्वचेवर लावल्यानं पुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होतात असं सांगितलं जातं, कारण ती अँटीबॅक्टेरियल असते. पण कोणताही उपाय करण्याआधी तुम्ही तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आता अग्नीची राख ही शोषक असते असं म्हणतात, म्हणजे शरीरातील दूषित द्रव शोषून घेते. काही ठिकाणी ही राख दात घासण्यासाठीही वापरतात. यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यांमधून निघणारं रक्तही थांबतं असं सांगितलं जातं. म्हणजे ही फक्त अंधश्रद्धा नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्यदायी परंपराही आहे. एकंदरीतच होलिका दहन केलं जातं तेव्हा या अग्निकुंडात वाईट शक्ती, नकारात्मकता आणि अहंकार जळून नष्ट होतात असा धार्मिक समज असला तरी आधी सांगितल्याप्रमाणे या राखेमध्ये विविध औषधी वनस्पती, समिधा, गायीचं शेण, लाकडं हे जळत असल्याने या राखेत औषधी गुणधर्म असतात असंही सांगितलं जातं. आता होळी